नमस्कार. मी गजानन सदाशिवराव पाटील बागल काकांडी येथील नागरिक आहे. आमच्या गावामध्ये दर 3 वर्षांनी 3 दिवस ही यात्रा भरत असते. या यात्रेचं विशेष रूप म्हणजे असं आहे की संत गाडगे महाराज यांनी प्रबोधन करून जी पशुहत्या होत होती ती पशुहत्या बंद करून देवीला पुरणपोळीचा निवेद सुरू केला. त्यानंतर हीच परंपरा संत टणपुरे महाराज यांनी कायम ठेवली आहे आणि त्याचाच वारसा आज गावकरी जोपासत आहेत. आमच्या गावचे मानकरी हे पहिल्या दिवशी देवीची पूजा करतात. त्यानंतर सर्व गावकरी पूजा करतात देवीला नवस करतात. जे काही त्यांच्याकडे मागणं आहे ते बाईले की सर्व मागणं मागतात देवाकडे आणि त्यांचा नवस पूर्ण होत असतो. त्यानंतर गावामध्ये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात. पहिल्या दिवशी आम्ही 14ला जत्रा सुरू झाली. या दिवशी आम्ही कीर्तन ठेवलं. श्री समाधान महाराज भोजेकर यांचं कीर्तन झालं. त्यानंतर अनंता महाराज पंढरपूरकर यांचं काल कीर्तन झालेलं आहे आणि आज लोकनाट्य म्हणून एक प्रोग्राम आहे ते सुद्धा आम्ही ठेवलेलं आहे. या यात्रेमध्ये विशेष असं आहे की सर्व पंचकृषीमध्ये ही यात्रा नावाजलेली आहे. या यात्रेला जुना इतिहास आहे, 70 वर्षाचा जुना इतिहास आहे आणि या यात्रेमध्ये आम्ही अशी मागणी करीत आहोत की प्रशासनानं सुद्धा आमच्या यात्रेला जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन असेल, जिल्हा परिषद असेल, माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड हे सुद्धा असतील तर आमच्या यात्रेला त्यांनी ही यात्रा आमची जसे की माळेगावची यात्रा भरते त्या धर्तीवर आमच्या यात्रेला स्वरूप वाढून दिलं पाहिजे. काही निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. काही ठिकाणी त्यांनी आम्हाला निधी उपलब्ध करून दिल्यानंतर आमच्या यात्रेला अधिक बळकटी येईल आणि त्यामधून हे लोकभावना आणि संस्कृतीची सुरुवात होईल अशी मी विनंती करतो आणि या यात्रेला सर्वांना मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी सायंकाळी 8 वाजता लोकनाट्य कार्यक्रम आहे. आज या लोकनाट्य नाटकामध्ये आपण त्यांनी नाटक आयोजित करतात. सामाजिक नाटक असते. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम असतो आणि मागील 2 दिवसामध्ये कीर्तन झालेलं आहे. प्रबोधन जे वारकरी संप्रदाय या ठिकाणी मोठा आहे म्हणून या ठिकाणी आम्ही 2 दिवस कीर्तनाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या कीर्तनामध्ये आम्ही मोठमोठे हरिभक्त पारायण यांना आम्ही दरवर्षी वेगवेगळे आमंत्रित करतो आणि 3 वर्षाला ही एकदा यात्रा होत असते. या यात्रेचं मोठं रूप आहे. या ठिकाणी आम्ही देवीकडे या ठिकाणी या भागातील बळीराजा जो शेतकरी आहे तो सुखी झाला पाहिजे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे काही स्वप्न आहे त्यांची काही आत्महत्या होऊ नये आम्ही विशेष यामध्ये काळजी घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांना या भागामध्ये आमदार माननीय आनंदरावजी बोंडारकर साहेब यांनी नुकतीच एक योजना हातात घेणार आहेत. ते या भागामध्ये विष्णुपुरीचं त्यांनी पाणीपाळ्या वाढवण्यासंदर्भात आणि बाबुळगाव येथील जे तलाव आहे या भागामध्ये 3 पाणीपाळ्या आयोजन करण्याचं त्यांचा नियोजन आराखडा आहे. आम्ही अशी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे.